पुढील वाक्यात 3 वाक्याचा एक गट आहे. गटात न बसणारे वाक्य कोणते? गटात न बसणारे वाक्य आपल्याला ओळखायचे. बाळूने केळ खाल्ले. बघा, खाणारा बाळू आहे, कर्ता, कर्त्याला ने प्रत्यय लागलेला आहे. केळ हे कर्म आहे. कर्ता तृतीय विभक्तीत आहे, कर्म प्रथमा विभक्तीत आहे, म्हणजे हा कर्मणी प्रयोग आहे. पहिल्या वाक्याचा प्रयोग कर्मणी प्रयोग आहे. बाळूकडून केळ खाल्ल्या गेले. इथे कर्त्याला कडून शब्दयोगी अव्यय लागलेला आहे. कर्म प्रथमांत आहे. कर्त्याला प्रत्यय आहे, कर्तरी प्रयोग होणार नाही. केळ कर्म प्रथमा विभक्तीत आहे, भावे प्रयोग होणार नाही, कारण भावे प्रयोगामध्ये कर्म द्वितीय विभक्तीत असते. मग हे सुद्धा कर्मणी प्रयोगाचंच वाक्य आहे, पण कडून प्रत्यय लागलेला असल्यामुळे आपण याला नवीन कर्मणी किंवा कर्म कर्तरी प्रयोग म्हणतो. म्हणजे हे दोन्ही वाक्य कर्मणी प्रयोगाचे आहेत. ठीक आहे. बाळूकडून केळ खाण्यात आले. इथे सुद्धा कर्त्याला कडून प्रत्यय लावलेला आहे. हास आणि केळ हे कर्म आहे, प्रथमा विभक्तीत आहे. कर्त्याला प्रत्यय आहे म्हणून कर्तरी होणार नाही, कर्माला प्रत्यय नाही म्हणून भावे होणार नाही, आणि म्हणून हा सुद्धा कर्मणी प्रयोग आहे. म्हणजे पहिलं, दुसरं आणि तिसरं तीनही वाक्य हे कर्मणी प्रयोगाची आहेत. बाळू केळ खातो हे मात्र कर्तरी प्रयोगाचं वाक्य आहे. कोणत्या? कर्तरी आणि सकर्मक कर्तरी. केळ कर्म आहे आणि बाळू कर्ता आहे. बाळू हा कर्ता आहे आणि कर्ता प्रथमा विभक्तीत आहे, आणि कर्ता प्रथमा विभक्तीत आहे म्हणजे मी तुम्हाला सांगितलेलं आहे आधीच की फक्त कर्तरी प्रयोगच शक्य आहे, आणि म्हणून हे वाक्य कर्तरी प्रयोगाचं आहे आणि हेच आपलं उत्तर आहे. बाकी तीनही वाक्य जे आहेत, ठीक आहे, हे कर्मणी प्रयोगाचे आहेत. त्यामुळे हे गटात न बसणारं आहे 4 नंबर, आणि म्हणून तेच आपलं उत्तर आहे. ओके, यस.